नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। CISF कॉन्स्टेबल भरती 2024 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा CISFच्या जागा आहेत। तर CISFच्या जवळपास 1130 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे जवळपास 31 ऑगस्ट 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 30 सप्टेंबर 2024 आहे। तर आज शेवटची तारीख आहे या ठिकाणी आणि यामध्ये जे शिक्षण फक्त 12वी पास लागते। 12वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे CISF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे कारण की पहा, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं यामध्ये मैदानी चाचणी होणार आहे आणि नंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षेमध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। ठीक आहे, तर हा सुद्धा एक प्लस पॉईंट आहे। तर 2 घंट्याचा सुद्धा तुम्हाला टाइम भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। तर CISF भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की ग्राउंड होणार आहे, ग्राउंडसाठी काय टाइम असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला पगार किती भेटणार आहे, त्याचबरोबर जे तुमचं सिलेक्शन झालं CISF मध्ये तर तुम्हाला काम कुठं करावं लागणार आहे, CISFच्या ड्युट्या कुठं असते, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून CISF कॉन्स्टेबल भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो CISF कॉन्स्टेबल या भरतीचे जे फॉर्म भरणे सुरू आहे 1130 जागांसाठी आणि शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे। ठीक आहे, आणि आपण फीचा जर विचार केला तर पहा, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। तर जे पण विद्यार्थी SC ST कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा कारण की फी नाही आहे तुम्हाला। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तरी सुद्धा आवर्जून फॉर्म भरा कारण की 100 रुपये फी आहे। कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते तर त्यामध्ये हजार रुपये 900 रुपये खुला प्रवर्ग, त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी एवढी फी असते हजार रुपये 900 रुपये। तर मग इकडे काहीच नाही। ठीक आहे, तर नक्कीच भरा जेणेकरून आपल्याला अनुभव सुद्धा येतो। ठीक आहे, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो एवढी यामध्ये हे आहे आणि वयोमर्यादाचा जर विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे मुलं फॉर्म भरू शकणार आहे। SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत, OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 वर्षापर्यंत CISF मध्ये फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार किती भेटणार आहे, तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। तर एवढा तुम्हाला या ठिकाणी पगार असणार आहे CISF मध्ये। त्याचबरोबर आपण या ठिकाणी आता सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी बघणार आहे। तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं मैदानी चाचणी होणार आहे, आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे। मैदानी चाचणी झाल्यावर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमचं यामध्ये होणार आहे लेखी परीक्षा, लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं होणार आहे मेडिकल। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे CISF भरतीची। तर सर्वात अगोदर तुमचं काय होणार आहे यामध्ये मैदानी चाचणी। तर मैदानी चाचणीला काय आहे की पुरुष उमेदवारांसाठी 170 सेंटीमीटर उंची यामध्ये लागते आणि 86 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण ग्राउंड किती आहे यामध्ये CISF मध्ये, तर पहा पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे। तर 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला 24 मिनिटाच्या अंदर मारायची आहे। तर 5 किलोमीटर रनिंग आहे या भरतीमध्ये आणि ग्राउंडसाठी असे मार्क्स वगैरे नाही आहे, जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती निघाली त्यामध्ये ग्राउंडला मार्क्स असते तसं इकडे मार्क्स नाही आहे। ठीक आहे, फक्त तुम्हाला ते क्वालिफाय करायला लागते। तुम्ही जर 24 मिनिटामध्ये जरी आले तरी सुद्धा ते ग्राउंड तुम्ही पास असता, क्वालिफाय असता, यालाच क्वालिफाय म्हटलं जाते। तर जे पण विद्यार्थी 24 मिनिटाच्या अंदर येणार आहे ते ग्राउंड पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। ठीक आहे, तर 5 किलोमीटर रनिंग आहे, 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा टाइम आहे जो की सर्वात बेस्ट आहे। ठीक आहे, तर ज्यांचा सुद्धा जास्त टाइम आतापासून येत असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा कारण की अजूनही तुमच्याजवळ वेळ गेलेला नाही आहे, अजूनही वेळ आहे। ठीक आहे, कारण की आता फॉर्म भरणेच झाले, अजून ग्राउंड समोर तुमचं येणार आहे 2 महिन्यांना इथून। तर आतापासून तयारी तुम्ही चालू द्या। जे पण विद्यार्थ्यांचा 5 किलोमीटर रनिंगचा टाइम जास्त येत असेल तर आतापासून प्रॅक्टिस चालू ठेवा कारण की 5 किलोमीटर आपल्याला वाटते इजी आहे पण 5 किलोमीटर इजी नाही आहे। ज्यावेळी आपण ग्राउंडवर उतरतो, ज्यावेळी आपण मैदानामध्ये उतरतो, ज्यावेळी आपण 5 किलोमीटर रनिंग भरतीवर धावतो त्यावेळेस आपल्याला कळते की घाम कुठून कुठून निघते। ठीक आहे, तर 5 किलोमीटर रनिंग जे विद्यार्थी मित्रांनो जे पण विद्यार्थी मेहनत करते तेच काढते या ठिकाणी। ठीक आहे,
तर तुम्ही आता बघितलं असेल SSCGDचा ग्राउंड चालू आहे, तर अर्धे विद्यार्थी रनिंगमध्ये त्या ठिकाणी कटत आहे, हा रेकॉर्ड त्या ठिकाणी आहे, ठीक आहे. तर जास्त चान्सेस आहे, कारण की ज्या विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षेचा अभ्यास असते तर ते मुलं ग्राउंडमध्ये पहिलेच कटून जाते, ठीक आहे. आणि ज्यांचं ग्राउंड असते तर ते विद्यार्थी ग्राउंड पास होते आणि लेखी परीक्षा त्यांची निघते तर त्यांनी अभ्यास केला तर, ठीक आहे. तर जे विद्यार्थ्यांचा ग्राउंड चांगला आहे तर त्यांच्यासाठी हे चांगली सुवर्ण संधी आहे, ठीक आहे. तर पहा, हे झालं सर्वात अगोदर तुमचं मैदान चाचणी झाल्यावर तुमचं यामध्ये होणार आहे लेखी परीक्षा. दुसऱ्या टप्प्यामध्ये मेडिकल होणार आहे. मेडिकल झाल्यावर तुमचं तिसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे लेखी परीक्षा, ठीक आहे. परीक्षा ही 100 मार्काची असणार आहे. 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि 25 प्रश्न तुम्ही एकतर हिंदी व्याकरणचा पाठ निवडू शकणार आहे किंवा मग तुम्ही इंग्रजी ग्रामरचा पाठ निवडू शकणार आहे. एकतर इंग्रजी ग्रामर सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला येत असेल तर, किंवा मग हिंदी व्याकरण सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चूज करू शकणार आहे, ते सुद्धा येणार आहे, ठीक आहे. जसं SSCGDचा तुम्ही अगोदर पेपर दिला असेल त्यांना माहीत आहे, हिंदी किंवा इंग्रजी हा जे विद्यार्थी मिळवणं त्यामध्ये पार्ट असते तर 2 पैकी 1 निवडावं लागते. तर अशा प्रकारे तुमचा पेपर असणार आहे. 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 100 मार्काचा पेपर असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. पूर्ण वेळ तुम्हाला भेटणार आहे. आणि दुसरी गोष्ट यामध्ये काय की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना अभ्यासही जर तुम्ही केला, ठीक आहे, काही जर तुम्हाला येत नसेल त्यामध्ये तर ते तुम्हाला रिकामानी सोडायचं आहे, तर ते तुम्हाला सर्व पेपर सोडून यायचं आहे. सर्व म्हणजे 100 प्रश्नावर तुम्हाला टिक मार्क करून त्या ठिकाणी यावं लागणार आहे. कारण की कसं आहे की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग जर असते, जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते प्रश्न मायनस झाले असते, निगेटिव्ह मार्किंग असते. तर पण या ठिकाणी असं नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही. तुम्ही कितीकही या ठिकाणी 100 तुक्के मारले तरी सुद्धा तुमचा एकही प्रश्न मायनस होणार नाही आहे, ठीक आहे. तर अशी जे संपूर्ण जे विद्यार्थी मिळवणं प्रोसेस आहे, तर परीक्षेला जाताना तुम्हाला सर्व प्रश्न त्या ठिकाणी सोडून यायचे आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे. अशा प्रकारे तुमची लेखी परीक्षा होणार आहे. आणि लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल होणार आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे CISF भरतीची. तर चांगली जे आहे हे भरती निघाली आहे CISFची. तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारीमध्ये राहा, आतापासून अभ्यास करा, आतापासून चांगली तयारी करा, ठीक आहे. आणि CISF मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे, तर 5 CISF मध्ये जे आहे CISFच्या ज्या ड्युट्या असते एअरपोर्टवर सुद्धा त्यांच्या ड्युट्या असते, त्याचबरोबर मेट्रो रेल्वे स्टेशनवर सुद्धा त्यांच्या ड्युट्या असते, किंवा मग लाल किल्ला वगैरे झालं, ताजमहल वगैरे झालं, अशा या पर्यटन स्थळी सुद्धा त्यांच्या ड्युट्या असते, ठीक आहे. त्याचबरोबर खासदारांच्या मागं सुद्धा त्यांच्या ड्युट्या असते. तर अशा ज्या ड्युट्या असते CISFच्या, ठीक आहे. तर एकदम शाही ड्युटी आहे CISFची, जे की सर्वात बेस्ट आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे. पगार सुद्धा महिन्याच्या महिन्यात तुम्हाला पगार भेटणार आहे, ठीक आहे. पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे. तर चांगली भरती जी आहे हे CISFची चालू आहे, CISF कॉन्स्टेबलची 12वी पासवर. आणि 12वी पास तुम्ही सायन्स असले पाहिजे. जे पण विद्यार्थी 12वी सायन्स आहे तर त्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर संपूर्ण जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला प्रोसेस या ठिकाणी सांगितली आहे CISF भरतीची. तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर तुम्ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत फॉर्म भरू शकता. कारण की फॉर्म भरणे 31 ऑगस्टपासून सुरू झाले आणि शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे, ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती CISF कॉन्स्टेबल फायरमॅन या भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.